रिपब्लिकन सेनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। मी आज या ठिकाणी माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे जिल्हा व महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश बापू उबाळे आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही इथे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन लावलेलं आहे। आंदोलनाचं कारण आहे 26 जानेवारी 2026 ला सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणे कार्यक्रम पार पडला गेलेला होता, परंतु काही मंत्री महोदयांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलेलं होतं। तर त्यांनी जाणीवपूर्वक ज्या मंत्री महोदयांनी किंवा अन्य कोणी शासकीय अधिकारी असतील ज्यांनी वगळले गेले यांच्यावर रमेश बापू उबाळे साहेब यांनी जे पत्र दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, या पत्रानुसार त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथं सर्वजण आज आंदोलनाला बसलेलो आहोत। थांबा एक मिनिट, काय म्हणला तुम्ही? जानेवारी दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही तर त्या मंत्र्यांसाठी हे मंत्री लोक आहेत, हे त्यांच्याच जीवा मोठे झालेले आहेत, तरी पण ह्यांनी आमच्या बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत। तरी पण यांचं नाव आहे का नाही, का घेत नाहीत? यांनी संविधान त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यांचं जर नाव घेत नसाल तर तुम्ही खुर्च्या खाली करून तुम्ही आपल्या घरी बसावे आणि जनतेच्या पुढे तुम्ही परत दिसावे नाही आणि तुमच्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही आम्ही प्रशासन जे बसलेलं आहे ह्याच्यासाठी आंदोलनासाठी, तर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांना अट्रॉसिटीचा गुन्हा त्यांना ओढलं पाहिजे, ही शासनाला आमची विनंती आहे। शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, ज्योतिबा फुल्यांचा, सगळ्यांना माझा जय भीम। आज मी इथं आंदोलनाला बसलेले आहे, रिपब्लिकन सेना। मी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बोलत आहे की प्रजासत्ताक दिन आणि हे स्वातंत्र्य दिन होत्यात त्यावेळी सगळे त्यांचे नाव घेतले जातात, पण आमचे म्हणजे सगळ्यांचेच बाबासाहेब हे सगळ्यांचेच आहे। त्यांनी संविधान इतकं लिहिलेलं आहे, आज जे संविधान चाललंय म्हणून हे सगळं जग आहे। संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर काही उरलं नसतं काय। तर माझं म्हणणं एकच आहे की कुणीही असू दे, कुठलाही काही असू दे, कार्यक्रम असू दे, आमच्या बाबासाहेबांचं नाव पुढे आलंच पाहिजे। नाव त्यांचं वेगळं तर कामा नाही, ही माझी नम्र विनंती आहे काय। आणि ज्यांनी काय कुणी नाव घेतली नाहीत त्यांच्यावर केस दाखल करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू।